माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा देवी बाप रखो देवी बार तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम
करते अपना सारी के करते याती कुळ नाही चित्ती याती कुळ नाही चित्ती याती कुळ नाही चित्ती याती कुळ याती कुळ नाही चित्ती याती कुळ नाही चित्ती दयानंतरात बसे दयांतरात बसे दयानंतरात बसे दयांतरात बसे तुझेपणा देते नसे तुझेपणा देते नसे तुझेपणा देते नसे तुझेपणा देते नसे अपना सारी के करती अपना सारी के करती अपना सारी के करती अपना सारी के करती याती कुळ नाही चित्ती याती कुळ नाही चित्ती याती कुळ नाही चित्ती याती कुळ नाही याती कुळ नाही चित्ती याती कुळ नाही चित्ती उदारपणे उदार उदारपणे उदार उदारपणे उदार उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार 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 अपना सारी के करती अपना सारी के करती अपना सारी के अपना सारी के करती करती याती कुळ नाही चित्ती याती कुळ नाही चित्ती याती कुळ नाही चित्ती याती कुळ याती कुळ नाही चित्ती याती कुळ नाही चित्ती ढोबार कुमाई 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 हेलो 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 संताचा उपकार संतांचा उपकार संतांचा उपकार संतांचा उपकार संतांचा
संतांचा उपकार सांगावया नाही पार. आपणा सारखे करीती याती कुळ नाही चिती. दया अंतरात बसे तुझे पण तेथे नसे. आपणा सारखे करीती याती कुळ नाही चिती. उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. आपणा सारखे करीती याती कुळ नाही चिती. विठ्ठल 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 शिवाजी महाराज, धर्मराज महाराज,
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरकुण्डलीकाय गातुं मुनीन्द्रे समागततिष्ठं नमानन्दतनं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्ग करो बाबाजी सद्गुरु दास तुका। विठ्ठल 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 ज्ञानशं ज्ञानमूर्तिंचा साक्षात् प्रेम स्वरूपिणी नामदेवं च दयामूर्तिं नाथ वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्ति देहु क्षेत्र निवासी तुकाराम महाराज भक्तराज तुष्टकं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगम्। मुखे नमो नारायण गिरी ब्रह्मस्वरूपिणी। विठ्ठल 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 विठ्ठल
कारुण्यात विठ्ठल 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 विठ्ठल. संतांचा उपकार सांगावया नाही पार, आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक विश्वाचा धनी जगत चालक ज्यानं श्रीखंडाच्या रूपामध्ये कावडीने पाणी भरावं, नवे नवे दत्त रूपामध्ये चोपदारकी करावी, नाथांनी केले भक्तीचे मंथन म्हणून आला देवकी नंदन, त्याने उगाळले चंदन आणि अशा नाथांना माझा त्रिवार वंदन. असे असणारे इतका मोठा अधिकार प्राप्त झालेले पैठण क्षेत्रातील ज्यांना शांती ब्रह्म ही पदवी प्राप्त व्हावी असे असणारे नाथराया यांचा संताचं महत्व सांगणारा, संताचा उपकार पटवून देणारा, संत आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचे आहे हे सांगणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल कथेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात द्यायचा तो पर्याय असा की सालाबाद प्रमाणे ज्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांच्या जन्मानं पावन झाली ही पवित्र अशी भूमी, आणि या भूमीमध्ये आपल्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये चालत असलेला हा नामयज्ञ सोहळा, आणि या नामयज्ञ सोहळ्याच्या 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझे गुरुवारी हरिभक्त पारायण बाळाराम महाराज रंधे महाराजांकडून ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली हे माझं मी परमभाग्य समजते. तसंच आमच्या गुरु भगिनी आमच्या हरिभक्त पारायण काजलताई रंधे, तसेच आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण मयूर महाराज सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अमित महाराज साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली हे मी माझं परमभाग्य समजते. कारण माझं पामर आहे काय थोरपण पायाची वाहन पाय विरी. तसंच मला कीर्तनासाठी ज्या उत्कृष्ट अशी कीर्तनासाठी गायनाची साथ करताय अशा असणाऱ्या आमच्या रुपालीताई गायधनी त्यांनाही धन्यवाद देते. तशाच आमच्या गाण कोकिळा आमच्या नंदिनीताई सांगळे नंदिनीताईंनाही द्यावे तितके धन्यवाद, ते थोडकेच आहेत. काय आवाज आहे त्यांचा, अगदी महाराष्ट्रभर त्यांचा आवाज घुमतोय. तशाच आमच्या भगिनी वैष्णवीताई जाधव त्यांनाही धन्यवाद. तशाच आमच्या भगिनी उज्ज्वलाताई बिन्नर त्यांनाही धन्यवाद. तशाच ज्या मृदुंगाची साथ करताय त्या आमच्याच नावकरी ज्ञानेश्वरीताई त्यांनाही धन्यवाद, त्याही मला मृदुंगाची साथ करतायत. सर्वांचे आभार मानते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल अभंग नाथरायांचा आहे. नाथराया अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, संतांचा उपकार सांगावया नाही पार. नाथराया सांगतात, काय सांगावं त्या संतांचा उपकार, इतका संतांचा उपकार मोठा आहे की अगणित उपकार आहेत त्या संतांचे. माझ्याकडे शब्द सुद्धा कमी पडतात त्या उपकाराची मांडणी करण्याकरता. इतके उपकार आहेत की माझ्याकडे शब्द अपुरे पडावेत, इतका मोठा संतांचा उपकार आहे. नव्हे ज्याप्रमाणे भगवंताच्या नामाचा महिमा ज्या वेळेला भगवान शेष जेव्हा वर्णन करत होते त्यांना तो नामाचा महिमा वर्णन करणं शक्य झालं नाही, इतका देवाच्या नामाचा महिमा मोठा आहे. तशाच प्रकारे हा संतांच्या नामाचा महिमा अगणित मोठा आहे की त्याचा पारावारच आपण करू शकत नाही. मग संत काय करतात तर आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चिती. संत काय करतात, जो कोणी भक्त जो कोणी आपल्या शरणाला आलाय संत त्याला आपलंसं करून घेतात. परंतु संत कधी जात पात श्रीमंत गरीब उच नीच हे कधीही पाहत नाहीत. संत फक्त भाव पाहतात. जो कोणी शरण येईल
त्याला संत हे संतत्व आपलं प्राधान्य करीत असतात, त्याला हे संतत्व बहाल करत असतात. मग संतांकडे हे संतत्व बहाल करण्यासाठी आहे तरी कोणत्या गोष्टी? दया अंतरात वसे दुजे पण ते नसे. संतांकडे दया हा मोठा गुण आहे, की ज्या दयेमुळं संतांना काय करता येतं? जो कोणी आपल्याला शरण आलाय त्याला आपलंसं करता येतं, त्याच्यावरती माया दाखवता येते, त्याच्यावरती प्रेम दाखवता येतं. मग संतांकडे एवढाच एक गुण आहे का? नाही ना, एक वैशिष्ट्य आहे का? ते म्हणजे कोणतं? तर नाथराय अभंगाच्या शेवट चरणात सांगतात, उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. संतांकडे उदारता हा मोठा गुण आहे, हे मोठं वैशिष्ट्य आहे. ज्याप्रमाणे उदारता शब्दाला ज्या संतांमुळे उदारता प्राप्त व्हावी, इतका हा संतांचा महिमा मोठा आहे. मग नाथराया सांगतात की इतके हे संतांचे उपकार आहेत, इतके अगणित उपकार, की ते मी माझ्या वाणीनं वर्णन करू शकत नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 असो, प्रत्येक विषय मांडत असताना कोणताही विषय असो, कोणत्याही विषयाचं चिंतन असो, ते मांडण्याच्या अगोदर त्याच्याशी अनुबंध चतुष्ट हा फार महत्वाचा असतो बरं का. अधिकारी, संबंध, विषय आणि प्रयोजन हे चार मुद्दे फार महत्वाचे आहे. आणि अभंगाचे जनक जन्मदाते नाथराया यांच्या अभंगावरती मी माझ्या अल्पबुद्धीने अल्पमतीने जसं मला बोलता येईल तसं मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. त्याआधी आपण नाथरायांचा अधिकार पाहू. नाथरायांचा किती मोठा अधिकार होता ऐका ना. अहो, जगाच्या पाठीवर नाथरायांकडं इतकी शांतता होती, इतकी शांतता होती, की जगाच्या पाठीवर ती शांतता कोणाकडेच नव्हती. नाथरायांची शांतता कोणीही भंग करू शकलं नाही. तसं जर पाहायला गेलं तर नाथरायांच्या जीवनात आपल्याला 3 संगम पाहायला मिळतात. त्रिसंगम, त्रिवेणी संगम. ऐका, ज्यावेळी 3 नद्या एकत्र आल्यानंतर त्यांचा त्रिवेणी संगम बनतो, तसा हा नाथरायांच्या जीवनातला त्रिवेणी संगम आहे. ऐका, कोणता? तो म्हणजे नाथराया हे संत होते, नाथराया श्रीमंत होते आणि नाथराया शांत होते. हे 3 गुण नाथरायांच्या जीवनातील त्रिवेणी संगम आहे. ज्यावेळी विठ्ठल विठ्ठल अहो, नाथरायांची शांतता इतकी मोठी होती, इतकी मोठी होती, समुद्र सुद्धा सुनामी लाटेच्या स्वरूपात स्वतःची मर्यादा ओलांडेल. इतकंच नाही, जी क्षमा करणारी पृथ्वी आहे, आपण राहतो त्या पृथ्वीत, जी क्षमा करणारी पृथ्वी आहे, ती पृथ्वी सुद्धा भूकंपाच्या स्वरूपात एकदा आग ओकेल. इतकंच नाही, जे आभाळ आहे त्या आभाळ आपल्यावरती छत धरत असतं, ते आभाळ सुद्धा विजांच्या स्वरूपात कोसळून आपल्याला बेघर करेल. परंतु जगाच्या पाठीवर नाथरायांची शांतता कोणीही भंग करू शकत नाही बरं का. इतकी नाथरायांची शांतता ही महान होती. असाच एकदा काय झालं, पैठण क्षेत्रातील एका मनुष्याला पैशाची गरज होती. बिचारा गरीब होता. पण महाराज, त्याआधी ऐका, गरीब असल्यानंतर माणसानं कधी लाजायचं नसतं. माफी मागून बोलते बरं का. गरीब असल्यानंतर माणसानं कधी लाजायचं नसतं आणि श्रीमंती असल्यानंतर माणसानं कधी माजायचं नसतं बरं का. कारण श्रीमंती सुद्धा ही माणसाला खाली झुकवते. इतकंच नाही, ही गरिबी आल्यानंतर माणसानं कधी लाचार सुद्धा व्हायचं नसतं आणि चुकीच्या मार्गाला पण जायचं नसतं बरं का. पण पैठण क्षेत्रातील एका मनुष्याला पैशाची गरज होती, म्हणून तो ब्राह्मणांकडे गेला. ती टवाळखोर ब्राह्मण होती. नाथरायांची शांतता भंग करण्याचं त्यांनी ठरवलं.
हा मनुष्य त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, नाथरायांची तुम्ही फक्त शांतता भंग करा, तुम्हाला जेवढे पैसे पाहिजेत तेवढे पैसे आम्ही देऊ. हा मनुष्य म्हणाला, चालेल, तुम्ही जे बोलाल ते मी करायला तयार आहे, फक्त मला पैसे द्या, माझ्या मुलीचं लग्न करायचं. बिचारा गरीब होता, गेला नाथरायांच्या घरी. पण पूर्वी असा नियम होता की जो कोणी अनोळखी व्यक्ती आहे त्यांना घरात प्रवेश करण्याच्या आधी जो कोणी मालक आहे त्या मालकाला आवाज देऊनच घरात प्रवेश करायचा असतो. पूर्वी हा नियम होता. आता पुरुष मंडळ, महिला मंडळ आता आहे का? बोलता येतं का पिंपळदरीच्या लोकांना? बोलता येतं का? मानवा तर डोलवा येतं ना? महिला मंडळ येतं का? मायका, तो जो मनुष्य होता तो नाथरायांना न विचारताच आत गेला. परंतु पूर्वी घरावरती असं लिहिलेलं असायचं भिंतीवरती, अतिथी देवो भव. आता काही दिवसांना ते अतिथी देवो हे भव गेलं आणि त्याच्या जागी आलं सुस्वागतम. आता ते सुस्वागतम ही गेलं आणि त्याच्या जागी आलं महिला मंडळ. काय आलं? वेलकम. वेलकम ही गेलं. वेलकमची जागा आता कोणी घेतली? कुत्र्यापासून सावध राहा. मग आता आमच्यासारख्या वाचणाऱ्यांनी नक्की समजायचं काय? घरात माणसं आहेत की गाळलेला जागा तुम्हीच भरा. मग मला म्हणायचं असं की जसा जसा काळ बदलत चालला तसा तसा शिष्टाचार बदलत चाललाय. आता तेही पोस्टर गेलं, त्याच्या जागी आलं विचारल्याशिवाय आतमध्ये प्रवेश करू नाही. म्हणजे जसा काळ बदलत चालला तशी पद्धत बदलत चालली. आता तो मनुष्य नाथरायांना न विचारताच आतमध्ये गेला. उभा राहिला नाथरायांसमोर. नाथरायांची सुंदर अशी देवपूजा चालली होती. अगदी देवाऱ्यामध्ये जी देवाच्या मूर्ती होत्या अगदी गच्च भरलेला होता तो देवारा. नाथरायांनी त्याला हळद कुंकू, बेलाची पानं, पुष्प, अगदी धूप दीप, अगदी वातावरणच उजळून टाकलं होतं. आणि नाथरायांनी आता भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. पण ती नाथरायांची स्तुती होती, ती तुमच्या आमच्यासारखी नाही. ती देवासाठी नाथरायांनी केलेली स्तुती होती, ती आपल्यासारख्यांची नाही. असंच एकदा काय झालं महाराज ऐका, स्तुती ही जीवनात फार घातक असते बरं का. स्तुती ही जीवनात फार घातक असते. एखाद्याची जर स्तुती केली तर त्याला अभिमान वाटतो. वा क्या बात आहे. ऐका ना, असंच एकदा काय झालं दृष्टांत देऊन सांगते. असाच एक मनुष्य होता आणि त्या मनुष्याला 3 मुली होत्या बरं का. एक होती गेंगानी, एक होती तुतानी, एक होती बोबडी. अशा 3 मुली होत्या. मुली दिसायलाही सुंदर, अगदी सुंदर सोज्वळ, अगदी स्वयंपाक बनवायला सुगरण, अगदी सुंदर. पाहुणे यायचे, पोरींना पाहायचे, पण पोरी बोलल्या का खेळ मोडायचा. जे मागणं आलंय ते मोडायचं. असं एकदा काय झालं, बापानं सांगितलं आता हे शेवटचं तुमच्यासाठी मागणं, परत मी मागणं पाहणार नाही, तुम्ही बोलायचं नाही. बाबा ठीक आहे आम्ही बोलत नाही. पाहुणे आले, पाहुण्यांनी मुली वगैरे पाहिल्या, अगदी मुली पसंतही पडल्या. आता पाहुण्यांना जेवायला वाढलं. पाहुणे जेवायला बसले. अगदी सुगरणीसारखा तिघींनी स्वयंपाक बनवला होता बरं का, अगदी सुंदर. इतका सुंदर स्वयंपाक केला की पाहुण्यांच्या डायरेक्ट तोंडालाच पाणी सुटलं. वास घेतात वा. हा माणसं जेवायला बसली आणि जेवता जेवता आता एक माझ्यासारखाच पाहुणा होता, लहान्या पोटाचा. पोट जरा बारीक होतं, भूक त्याला कमी लागायची जरा. तो जेवायला बसला, त्याचं लवकरच जेवण आटोपलं आणि जरा उद्योगीच होता तो. त्यांनी विचार केला आपण आल्यापासून पाहतोय पोरी बोलत नाही, काही नाही, लय शांत बसल्या, झालंय तरी काय. मग त्यानं काय केलं, कढी बनवली होती, कढी बरं का. कढी घेतली आणि कढीचा एक फुरका मारला आणि म्हणाला वा काय सुंदर कढी केली आहे, अगदी सुगरणीसारखी. अशी कढी मी कधीच खाल्ली नाही, पिल्ली नाही, इतकी सुंदर कढी, वा क्या बात आहे. जिनं कढी केली होती ती होती बोबडी. ती पातेला घेऊन आणि पळी घेऊनच पळत आली. ती म्हणाली पाहुणा, ओ पाहुणा घ्या ना कली कली, थोली थोली वालू का पली पली. अहो पाहुणा घ्या ना कली कली. पाहुणा ऐकलं पाहुण्याने, पाहुणा डायरेक्ट कढीच्या
पातेल्यातच पडून मेलो. आता दुसरी होती तुतानी. तुतानी पळत आली. तू 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 का बोलली? तुला सांगितलं होतं ना बोलू नको. हे बोलायला तिने अर्धा तास लावला. आता तिसरी होती ग्यांगानी. ती म्हणाली मोन्न मोन्न ते मोलना होतं ते मोन्न. बाबांनी सांगितलं होतं बोलू नको मोन्न. मग मला सांगायचं एवढं की स्तुती ही काय असते तर माणसाच्या जीवनात ही घातक असते. त्या मुलींची फक्त काय केली त्यांनी स्तुती केली. पण जे व्हायचं तेच झालं की नाही. मग सांगायचं एवढं की ती तुमच्या आमच्यासारखी स्तुती नाही. ती नाथरायांची स्तुती होती. नाथरायांनी भगवंताची स्तुती केली. नाथराया म्हणू लागले सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया राजस कुमार मदनाचा कुमार
पुरुषाची स्तुती करायला सुरुवात केली आणि नाथरायने आता पंचारती पेटवली आणि नाथरायने म्हणायला सुरुवात केली, भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, बोध काकडा ज्योती, पंचप्राण जीवे, पंचप्राण जीवे भावी गोपाळ पार्वती, भक्तीची या पोटी बोध काकडा आरती माझ्या पंढरी राया, माझ्या पंढरी राया, दोन्ही कर जोडोनी, दोन्ही कर जोडोनी, धरणी देवी तो माता. आता पंचारती झाली आणि नाथरायांनी त्या मनुष्याला आलेलं पाहिलं. इतका 5 तास नाथरायांनी देवाची पूजा केली, परंतु त्या मनुष्याला पाहताच क्षणाचाही विलंब न करता नाथरायांनी पाटावरचे देव बाजूला सरले आणि पाट त्या अतिथीला बसायला दिला. तो वशाळा शरमला. तो म्हणाला, नाथराया, अहो मी तुमच्या घरात तर पायात चप्पल घालून आलो, पायात जोडे तसेच आहे माझ्या, आणि तुम्ही इतक्या वेळ देवाची पूजा केली तरी सुद्धा देवाचा पाठ मला बसायला दिला. नाथराया म्हणाले, अरे अतिथी हाच माझ्यासाठी देव आहे. आता दोघांच्या गप्पा रंगल्या आणि नाथरायांनी सांगितलं, गिरजा, अगं आपल्या घरी अतिथी आलेत, त्यांच्यासाठी जरा स्वयंपाक बनव. पुरणपोळीचा सुंदर असा गिरजामातेनं स्वयंपाक बनवला. आता गिरजामातेनं ताटं वाढून आणले, सुंदर असे ताटं वाढून आणले आणि जेवायला बसले. आता जो महाशय होता त्यानं वास घेताच त्याच्या तोंडाला इतकं पाणी सुटलं, इतकं पाणी सुटलं. मला सांगा, ज्या जगाच्या मालकानं 36 वर्ष नाथरायांच्या घरी कावडीनं पाणी भरलं आणि त्याच गिरजामातेच्या हातचं अन्न खाल्लं, मला सांगा त्या गिरजामाता किती श्रेष्ठ असतील. दररोज भगवंतानं त्यांच्या हातचं अन्न खावं, किती चव असेल त्यांच्या हाताला. हा मनुष्य तर विसरूनच गेला आपण कशासाठी आलोय. पुन्हा याच्या लक्षात आलं की आपण यांचा छळ करायला इथे आलो. मग आता छळ करायचा तरी कसा. जेवत होता तेवढ्यात गिरजामाता वाढायला आल्या. हा उठला आणि गिरजामातेच्या टुनकन पाठीवरती उडी मारून बसला. आता तुम्ही सांगा पुरुष मंडळ, आपल्या घरातल्या स्त्रीवर एखादा परका व्यक्ती यावा आणि त्यांनी पाठीवरती उडी मारून बसावी, तुम्हाला सहन होईल का? होईल का? नाही होणार. कारण की आपल्या घरातल्या स्त्रीवरती कोणी असं काही विचित्र कृत्य केलं की घरातल्यांना सहन होत, पुरुषांना सहन होत नाही. कारण स्त्री ही आपल्या घरची काय असते? कुललक्ष्मी असते, आपल्या घरची लक्ष्मी असते. त्याच्यामुळे तिच्यावरती झालेला अन्याय आपल्याला सहन होतो का पुरुष मंडळ? नाही होत. नाथरायांना राग आला नाही. नाथराया गिरजामातेला म्हणाले, गिरजे, अगं तुझ्या पाठीवरती खूप मोठी जबाबदारी आहे, जरा लक्ष दे बर का, नाही तर खाली पडेल. नाही, गिरजामाताही तेवढ्याच अधिकाराच्या होत्या. गिरजामाता म्हणाल्या, अहो महाराज, मला आपल्या हरिपंडिताला सांभाळायची सवय आहे, मी कशाला बाळाला पडू देईल बरं. त्यानं हे शब्द ऐकताच तो मनुष्य शर्मेनं अजूनच वशाळून गेला आणि पाठीवरनं खाली उतरला. नाथरायांचे गिरजामातेचे दोघांचेही पाय पकडले आणि म्हणू लागला, नाथराया, मला माफ करा की तुमचा अधिकार मी ओळखू शकलो नाही. तुमचा इतका मोठा अधिकार आहे तरी मी तुम्हाला छळ दिला, तुमचा छळ केला, तुम्हाला त्रास दिला, मला माफ करा. नाथरायांनी त्याला काय केलं? उचललं, हृदयाशी लावलं आणि या कृतीतून असं दाखवून दिलं की संत हे कसे आहेत? तर उदार आहेत. कसे आहेत? पुरुष मंडळ कसे आहेत? उदार आहेत. नाथरायांनी या कृतीतून आपल्याला असं दाखवलं की संत हे कसे आहेत? तर उदार आहेत. नाथरायांनी त्याला हृदयाला लावलं, सुंदर असा जेवढं पाहिजे होतं त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त धन देऊ केलं आणि त्याला सन्मानपूर्वक घरी पाठवून दिलं. मग मला सांगायचं एवढं की नाथरायांची या दृष्टांतातून आपल्याला शांततेचं दर्शन होतं. नाथराय हे कसे होते? शांत होते. आता नाथराया हे कसे होते? दुसरा नंबर सांगितला मी, श्रीमंत होते. नाथराया कसे श्रीमंत होते? अहो, नाथरायांच्या घरी दररोज 20 25 वारकरी जेवायला यायचे आणि शिवाय नाथरायांच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. आपल्या घरी असतो का पुरणपोळीचा? साधा भाजी भाकरीचा पण नसतो, पण पुरणपोळीचा. असंच एकदा काय झालं,
एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेले आणि कीर्तन संपलं आणि एक मावशी माझ्याजवळ आल्या. मावशी आल्या आणि मला म्हणाल्या, ताई कसं चाललंय? म्हणलं मावशी मस्त चाललंय, मजेत. म्हणे ताई काय सांगावं, माझ्या पायाला चप्पल नाही, पोटाला अन्न नाही, डोक्याला तेल नाही. म्हणलं मावशी झालं तरी काय? मावशी म्हणे ताई काय सांगावं, अहो माझ्या मागं नुसती काम आहेत. म्हणलं काय काम करता तुम्ही? अहो म्हणे काय सांगा, या कापसाची वणवण. म्हणलं कापूस लावलेला आहे का तुम्ही? म्हणे हो आम्ही कापूस लावलाय. म्हणलं मग त्याचं काय? म्हणे अहो काय सांगावं ताई, त्या कापूस लावलाय आणि त्या कापूस लावल्यामुळं आम्हाला 8-8 दिवस आंघोळ भेटत नाही. 8-8 दिवस माझी ना आंघोळीची गाठच पडत नाही. मी आपली 2 हात पाठीमागं सरकले, ओढणी घेतली आणि ओढणी तोंडाला बांधली. म्हणलं आपला सावध राहिलेलं बरं. मावशी म्हणाल्या काय झालं ताई? म्हणलं मावशी काही नाही, कोरोनामुळं, बाकी काही नाही. मावशी म्हणे मग म्हटलं मावशी बाकी त्या आंघोळीचं काय म्हणत होतात? म्हणे अहो ताई काय सांगावं, आम्हाला 8-8 दिवस आंघोळ भेटत नाही, त्या देवाला तरी कधी आंघोळ घालायची. म्हणलं मग त्याचं काय करायचं आता? म्हणे ताई काय सांगावं, ज्या दिवशी आमच्या गावचा बाजार असतो, आपला घारगावचा मंगळवारीच असतो ना, मंगळवारी बाजार असतो, तेव्हा आम्हाला सुट्टी असते बरं का. आणि त्याच दिवशी मस्त मी निर्मळ चिरमळ पाण्यानं स्वतःही आंघोळ करते आणि देवालाही घालते. म्हणलं मावशी खरं आहे तुमचं, विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचं एवढं की जी माणसं देवाला 8-8 दिवस आंघोळ घालू शकत नाही, ती देवाला काय पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतील, काय वारकऱ्यांना घरी जेव घालतील? नाही ना. नाथरायांच्या श्रीमंतीचा आपण पारावारा करू शकत नाही. याच्यातून आपल्याला नाथरायांच्या श्रीमंतीचं दर्शन होतं की नाथरायांच्या घरी दररोज 20-20, 25-25 वारकरी जेवण करून जायचे. साधा स्वयंपाक कसला असायचा? पुरणपोळीचा स्वयंपाक. याच्यातून नाथरायांची आपल्याला श्रीमंती दिसून येते. आता नाथराया हे 3ऱ्या नंबरला सांगितले मी. नाथराय हे कसे होते? संत होते. नाथरायांचं संतत्व जर पाहायला गेलं तर जगाच्या मालकानं, जगाच्या बापानं काय करावं? तर नाथरायांच्या घरी 36 वर्ष कावडीने पाणी, कावडीने पाणी त्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी त्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी त्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निरावंती जाते पाये. अनन्य भक्ती भावे निरावंती जाते पाये. अनन्य भक्ती भावे निरावंती जाते पाये. निरावंती जाते पाये. ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. अनन्य भक्ती भावे निरावंती जाते पाये. अनन्य भक्ती भावे निरावंती जाते पाये. अनन्य भक्ती भावे निरावंती जाते पाये. निरावंती जाते पाये. ओवाळू आरती स्वामी एकनाथा. ओवाळू आरती अहो जगाच्या मालकानं 36 वर्ष कावडीने पाणी भरावं. इतकंच नाही, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथ धरी. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथ धरी. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त
द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. ज्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं 36 वर्ष कावडीने पाणी भरावं, इतकंच नाही दत्त रूपामध्ये चोपदारकी करावी. दत्त चोपदारी ज्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं चोपदारकी सुद्धा ज्यांच्या घरी करावी, इतका मोठा अधिकार असलेल्या नाथरायांना, नाथराया इतका मोठा अधिकार प्राप्त करून घेतात. आणि तेच नाथराया आजच्या अभंगाच्या प्रथम चरणात काय सांगतात? संताचा उपकार प्रमाण झाल्यानंतर तुम्ही जरा टाळ्या वाजवत जा, म्हणजे सगळ्यांनाच उत्साह येतो. अगदी सुंदर. संतांचा उपकार सांगावया नाही पार, आपण सारिखे करीती याती कुळ नाही चिती. नाथराया प्रथम चरणात सांगतात संतांचा उपकार सांगावया नाही पार. नाथराया सांगतात संतांचे इतके उपकार आहेत, इतके उपकार आहेत की त्या उपकाराला पारावारच नाही. त्या उपकारासाठी माझे शब्द सुद्धा अपूर्ण पडतात, इतके अगणित उपकार आहे. नाथराया सांगतात ऐका ना, तुम्ही ज्या वेळेला एखादा तहानलेला जर व्याकुळ होऊन रस्त्यानं चालला असेल, भर उन्हाचे दिवस आहे, आणि तुम्ही जर त्याला तांब्या भरून जर पाणी दिलं तर त्याच्यावरती हा काय आहे, तुम्ही केलेला उपकार
देणार आहे, परंतु त्याच बदल्यात तुम्ही जर काही घेण्याची जर अपेक्षा ठेवली तर तो उपकार आहे का? नाही. तुम्ही जर एखाद्याच्या लग्नात जर 5,000चा काहीतरी आहेर नेला, काहीतरी वस्तू नेली, तर तुम्हाला पण काय वाटतं, माझ्या पण मुलीच्या लग्नात किंवा मुलाच्या लग्नात यांना काहीतरी आहेर किंवा काहीतरी 5,000ची वस्तू दिलीच पाहिजे. याला काय म्हणतात? देवाणघेवाण म्हणतात. पण उपकार कशाला म्हटलं जातं? जी मदत काही अपेक्षा न ठेवता केली जाते तिला उपकार म्हटलं जातं. पण जगामध्ये आपल्यावरती किती गोष्टी उपकार करतात? एक आहे चंद्र, 2 आहे सूर्य, 3री आहे नदी, 4था आहे झाड, 5वी आहे गाय आणि 6वं आहे ते म्हणजे विठ्ठल 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 विठ्ठल. जी सज्जन माणसं असतात ती 6 नंबरला येतात. मग सांगायचं एवढं, चंद्र आणि सूर्य यांच्या ज्या गरजा आहेत आपण त्या मर्यादित घेत नसतो, त्या कायमच मिळत असतात. त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या मर्यादित नसतात. पण जे काही नदी आहे, झाड आहे, गाय आहे, जी सात्विक सज्जन व्यक्ती आहे त्यांची मर्यादा आहे, काहीतरी त्यांच्या पण उपकाराला मर्यादा आहे. आता मला सांगा, नदी आहे, नदी एखाद्या भागात दुष्काळ पडलाय आणि त्या ठिकाणी पाणी टंचाईच्या यानं स्त्रियांचे भांडणं लागतात. एखादा टँकर आला तर नंबर लावावरून स्त्रियांचे भांडणं होतात. मग नदी असं म्हणते का, बाया हो तुम्ही भांडू नका, मी तुमच्या गावाला वळसा घेऊन येते, म्हणते का? अजिबात नाही. मग नदी जी आहे, नदीचे सुद्धा उपकार कसे आहेत? मर्यादितच आहेत. नदी कुणाला पाणी देते? नदीच्या काठावरती जे झाडं आहेत नदी त्यांनाच पाणी देते का? जाते वळसा घेऊन एखाद्या गावाला? नाही ना. तिचे सुद्धा उपकार आहेत पण ते मर्यादित आहेत. 2 नंबर आहे ते म्हणजे झाड. झाडानं कितीही दगड खाल्ले, कितीही त्यानं दगडाचा मार खाल्ला तरी झाड हे सावली देत राहतं. पण तुम्ही कधी असं ऐकलंय का महाराष्ट्रामधील झाड हे राजस्थान वाळवंटात गेले? ऐकलंय का? नाही ना. मग झाड सुद्धा त्याची जागा सोडत नाही. जे झाडाच्या आश्रयाखाली येऊन राहतं झाड त्यालाच सावली देऊ शकतं. झाडाचे सुद्धा उपकार आहेत पण ते कसे आहेत? मर्यादित आहेत. 3 नंबर आहे ती म्हणजे गाय. एखाद्या आईपासून लेकरू जर अनाथ झालं असेल, त्या लेकराला आपल्या बछड्यासोबत जी गाय दूध देते तिचे सुद्धा उपकार आहेत पण तिचे मर्यादित आहेत बरं का उपकार. तीच गाई जर दिवसभर चारा खात असेल, कारण का? तिला वाटतं की आपल्या बछड्याला काय मिळावं, भरभरून त्याला दूध प्यायला मिळावं असं गायला वाटत असतं. परंतु जो तिला चारा घालणारा मालक आहे ती त्याला सुद्धा लाद घालायला कमी करते का? नाही ना. तिचे उपकार आहेत पण ते कसे आहेत? मर्यादित आहे. पण संतांचे उपकार असे आहेत की संतांच्या उपकाराला मर्यादाच नाही, पारावारच नाही. इतके संतांचे उपकार आहेत, इतके उपकार आहे संतांचे. मज निरंतर जाणवी ती मज निरंतर, जाणवी ती मज निरंतर, जाणवी ती मज निरंतर. भाग सांगू आता संतांचे उपकार, भाग सांगू आता संतांचे उपकार, भाग सांगू मर्यादित आहेत. संत इतके उपकार करत असतात की संतांच्या उपकाराला मर्यादा नसते. पण काही माणसं उपकार केल्यानंतर काही माणसं अपकारही करतात. असंच एकदा काय झालं, एका गावातला माणूस होता आणि त्याच्याकडे 2 तरणी बैल होते. बैल बर का, 2 तरणी बैल होते. आता बैलांचं चालणं कसं? वादडाक वादडाक, अगदी असं
वदडाक चालायचे ते. काय झालं, बिचारा शेतकरी होता, दररोज बैल गाडीला जुंपायचा आणि शेतात जायचा. एक दिवस काय झालं, त्यानं गाडीला बैल जुंपले आणि निघाला शेतात. ते बैला कसे पळायचे, वदडाक पळायचे. हा अगदी असे पळता पळता त्यानं जीव मुठीत धरला आणि बळच ते बैल सावरत सावरत शेतात गेला. दररोजच्या ठिकाणी ते बैल बांधले आणि त्याचा दररोजचा नित्यक्रम सुरू केला. संध्याकाळ झाली, त्यानं आटोपलं आणि बैलांना पुन्हा गाडीला जुंपलं आणि गावाकडे निघाला. जाता जाता काय झालं, याच्या बैलांच्या ज्या नाकातली जी व्यसन होती तीच तुटली. आता बैल कसे पळायचे, वदडाक पळायचे. अगदी असे पळता पळता त्यांना सावरता सावरता व्यसनच तुटली. करायचं काय, हा आता घाबरला, जगतच नाही म्हणला. आता ताबा सुटला गाडीवरचा. गावामध्ये आला. गावात जी रस्त्यावरती मंडळी उभी होती त्यांना म्हणू लागला, दादा बाबा काका बाजूला व्हा, माझ्या गाडीचा ताबा सुटलाय, बाजूला व्हा, बाजूला व्हा. सगळी माणसं त्याला बाजूला होऊन रस्ता देत होती. येशीतून आत शिरला आणि तिथं भांडकुदळ शांताबाई उभी होती. बरं का, तुमच्या गावात आहे का एखादी, आहे का? मी तुमच्याकडचं नाही आमच्याकडचं सांगते बरं का. भांडकुदळ शांताबाई तिथंच उभी होती. शांताबाईनं काय केलं, खांद्यावरचा पदर घेतला आणि कमरेला खोचला, बांगड्या पाठीमागं सरकवल्या आणि याचे तर इंडिकेटरच टाईट झाले. आता म्हणतो आता काही खरं नाही. याच्यात तिला जेव्हा पाहिलं हात गळूनच गेला, त्याच्या घशातूनच आवाज निघाला. तो म्हणाला, बाजूला सरका शांता काकू, माझ्या गाडीवरचा ताबा सुटलाय, पायावरून गाडी जाईल, दुखापत होईल, व्हा बाजूला. ती म्हणाली, अरे रस्ता काय तुझ्या, गाडीला जागा तुम्हीच भरा, रस्ता काय तुझ्या. तो म्हणतो, शांता काकू रस्ता माझ्या पण नाही आणि तुमच्या पण नाही, रस्ता आहे सरकारचा, पण बाजूला सरका, उगाच पायाला काहीतरी दुखापत होईल. एवढं म्हणता म्हणता शांता काकूच्या पायावरून चाक पण केलं. शांताबाईचा पाय मोडला. आता ती शांताबाई भांडकुदळ होती. तिनं दवाखान्यात न जाता ती कुठे गेली, पोलीस स्टेशनला गेली. पोलीस स्टेशनकडे गेली आणि तिनं तक्रार नोंदवली, केस केली याच्यावरती. पाहता पाहता ती केस आता कोर्टात आली. हे बिचारा बसलं रडत घरी. आता याची बायको चांगली डोकेबाज होती. ती म्हणाली, अहो काय येड्यासारखं रडत बसला तुम्ही पण, आता तिनं केस केली मग तुम्ही पण वकील लावा. ती चांगलीच हुशार होती, चांगली डोकेबाज होती. महार रडायचा जरा थांबला, वकिलाकडे गेला आणि वकिलाला सांगितलं, झालेला सगळा वृत्तांत त्या वकिलाला सांगितला. आणि वकील म्हणाला, चालेल तुम्हाला निर्दोष साबित करतो, पण मला त्याचा मुनाफा काय मिळेल. हा म्हणाला, तुम्हाला 10,000 रुपये मी जास्त देतो, पण मला निर्दोष साबित करा. म्हणे चालेल. दुसऱ्या दिवशी गेले कोर्टात. कोर्टात जायची वेळ झाली. यांना बाहेरच विचारलं, वकील साहेब मी आतमध्ये गेल्यानंतर आता त्यांनी जर मला प्रश्न विचारला तर मी उत्तर काय देऊ. म्हणे हे बघ, तुला कोणताही प्रश्न विचारला तर तू फक्त एक म्हणायचं, बुईंग. चालेल म्हणे. गेला आतमध्ये. एका कटघरामध्ये शांता काकू आणि दुसऱ्या कटघरामध्ये हा गृहस्थ उभा होता. बरं का, वकिलाने ह्याला प्रश्न केला, तुमचं नाव काय. हा म्हणतो बुईंग. वकील म्हणाला, बुईंग नाव कोणतं ऐकलं नाही, बरं असं. तुमच्या पप्पांचं नाव काय. हा म्हणतो बुईंग. पहिला बुईंग दुसरा बुईंग, नक्की भानगड काय. पुन्हा विचारला, तुमचं आडनाव काय. हा म्हणतो बुईंग. पहिला बुईंग दुसरा बुईंग तिसरा बुईंग, नक्की भानगड काय. मरू दे, जाऊ दे म्हणे. बरं ही बाई कोण. म्हणे बुईंग. काल काय झालं. म्हणे बुईंग. तुम्ही इथं कशाला आलात. म्हणे बुईंग. म्हणे हे कोण. म्हणे बुईंग. त्या शांताबाईची तळपायची आगच मस्तकाला गेली. ती म्हणाली, जर साहेब, पाठीमाग बांगड्या केल्या, हा मेला मुर्दा काल तर म्हणत होता, शांता काकू बाजूला सरका, पायावरून चाक जाईल, दुखापत होईल, पण मीच म्हणलं रस्ता काय तुझ्या. मग जज साहेबांना सगळं काही कळालं आणि तिला काय केलं, कस्टडी मध्ये टाकलं. हा उड्या मारतच घरी निघाला. ना 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 नर ना ना नर ना निघाला घरी. बायकोकडे गेला आणि बायकोला सांगितलंय मला भजे कुरड्या पापड्या तळ.
ती म्हणाली झालं तरी काय? अगं म्हणे तळ मला खाऊ दे, भूक लागली. तिनं मस्त कुरडाय भजे तळले आणि ह्यानं सगळे एका घटीत तोंडात कोंबले. तेवढा वकील दारात सावध. वकील दारात येऊन उभा राहिला आणि ह्याला आवाज दिला, दादा माझे पैसे. हा म्हणतो बुईंग. मला कीर्तन झाल्यानंतर बुईंग करू नका म्हणजे झालं. विठ्ठल विठ्ठल असो. मग मला सांगायचं असं की जो काही वकील होता त्या वकिलानं ह्याच्यावरती काय केलं? उपकार केले. पण ह्यानं उपकाराची फेड कशी केली? अपकाराने केली. विठ्ठल 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 इतकंच नाही, माझे माऊली ज्ञानोबाराया. ज्ञानोबारायांचं जर चरित्र सांगायला लागलं ना मायबाप, हृदय पिळून टाकता. अहो, ज्यावेळी चारी भावंडांच्या आईबापानं लेकरांना शुद्धीपत्र मिळावं, चांगला मान मिळावा, आळंदीमध्ये त्यांना काहीतरी स्थान मिळावं म्हणून आईबापानं देहांत प्रायश्चित्त केलं आणि लेकरं आता अनाथ झाली. ज्या वेळेला ज्ञानोबाराय सकाळी उठले आणि पाहतात तर काय घरात आई नाही, बाबाही नाही. झालं तरी काय? उठलं आणि देवघराजवळ गेले तर तिथे काहीतरी लिहून ठेवलं होतं. ती पत्र वाचलं आणि ज्ञानोबाराय ढसढसा रडू लागले. अहो, मायबाप गेले म्हणून चारी भावंडाने 4-5 दिवस पोटात अन्नाचा कणही नाही, पाण्याचा थेंबही नव्हता बरं का. पण 5व्या दिवशी माझ्या जगाच्या माऊलीला हातात झोळी घ्यावीच लागली आणि आळंदीत फिरावंच लागलं. ज्यावेळी ज्ञानोबाराया आळंदीमध्ये भिक्षा मागायला गेले, कोणी करड्या नजरेनं पाहतय, कोण शिव्या बुटबुटत त्यांच्याकडे पाहतय, कोण डोळे टवकारून त्यांच्याकडे पाहतय, अगदी कोण माती फेकतय, कोण शेण फेकतय. अगदी ज्ञानोबारायांना हिणवून ठेवलं होतं. संन्याशाच्या कार्ट्या, अरे ज्ञान्या काहीही बोलायचे, पण ज्ञानोबारायांनी कधी कोणाला उलट उत्तर नाही दिलं बरं का. ज्यावेळी एक दिवस ज्ञानोबारायांनी भिक्षा गोळा केली, ज्या कोमल अंतकरणाच्या स्त्रिया होत्या त्या गपचूप ज्ञानोबारायांना भिक्षा घालत असायच्या. ज्ञानोबारायांनी एक दिवस भिक्षा गोळा केली आणि सिद्ध बेटावरती जात असताना इंद्रायणीवरती थांबले. इंद्रायणी मातेला नमस्कार केला आणि डोळे झाकले. ज्ञानोबारायांचे डोळे भरून आले. तितक्यात ज्ञानोबारायांना वाटलं की माझ्या खांद्यावरची झोळी कोणतरी ओढतय, म्हणून ज्ञानोबारायांनी डोळे उघडले तर आळंदीतली काहीतरी 4-5 लेकरं ज्ञानोबारायांची झोळी ओढून न्यान्या न्यान्या म्हणून हिनवत होती. त्या झोळीतलं पीठ खाली सांडू नये म्हणून ज्ञानोबारायांना ती झोळी कशी बशी आवरली आणि हृदयाला लावली. कारण भावंडांच्या पोटातली जी आग होती ती त्यांना शांत करायची होती. तितक्यातच अगदी धिप्पाड देहाचा, कपाळावरती आड्या उड्या मारलेल्या, लांब मिशीचा विसोबाचाटी त्या ठिकाणी आला. विसोबाचाटींनी यावं आणि ओरडावं, काय रे संन्याशाच्या कार्ट्या, वाटतं आळंदीतल्या लोकांना सुखाने जगून नाही द्यायचं तुम्हाला. अरे कशाला तुमची आम्हाला तोंड दाखवता? अरे तुमची तोंड जरी पाहिली तरी आमचा अख्खा दिवस खराब जातो. उगाच भिक्षेचं निमित्त करताना आणि आम्हाला तोंडाला दाखवायला येतं नाही रे संन्याशाच्या कार्ट्या. ज्ञानोबारायांनी हे ऐकलं आणि ज्ञानोबारायांच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. ज्ञानोबाराय ढसढसा रडू लागले. हातातली झोळी विस्कडून घेतली आणि ती पीठ खाली सांडून दिलं. ज्ञानोबाराय रडू लागले. ज्ञानोबारायांच्या आसवानी ते पीठ ओलं झालं, तेही त्यांना देखवलं नाही. त्यांनी ते पीठ घेतलं आणि मातीत रगडलं आणि तेच ज्ञानोबारायांच्या तोंडावरती फेकून मारलं. ज्ञानोबारायांच्या तोंडावरती ते पीठ फेकून मारलं, पण ज्ञानोबारायांनी कधी उलट उत्तर दिलं नाही. ज्ञानोबाराय सिद्ध बेटावरती गेले, स्वतःच्या मनाला आवर घालत स्वतःच्या मनाला समजवत गेले. परंतु त्याच विसोबाचाटींना नामदेवरायांनी स्वतःचा गुरु बनवलं आणि ग्रंथामध्ये आजरामर केलं. मला सांगायचंच एवढं की विसोबाचाटे यांनी किती
ज्ञानोबारायांना किती त्रास दिला असेल, अगदी किती हिणवलं असेल, किती काय काय बोलले असतील, परंतु उपकाराची किती त्यांनी उपकार नाही केले, कितीही त्यांना हिणवलं, परंतु ज्ञानोबारायांनी त्यांच्यावरती काय केला? नामदेवरायांनी उपकार केला, त्यांनी अपकार नाही केला. कारण की संत काय म्हणत असतात, कोणीही किती असू दे, तो त्याच्या मनात माझ्याविषयी वाईट भावना असू देत, चांगल्या भावना असू देत, परंतु मी त्याच्यावरती उपकारच करत राहणार, उपकारच करत राहणार, कधी अपकारही करणार नाही. ज्ञानोबाराय सांगतात. अहो, शिवपुराणातला एक प्रसंग आहे, ज्यावेळी भगवान शंकरांनी भस्मासुर नावाचा राक्षस भस्म आणण्यासाठी ठेवला होता, त्या भस्मासुराला वरदान दिलं की तू ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील त्याचा भस्म होईल. एक दिवस काय झालं, पार्वती माता आल्या आणि ह्या भस्मासुराच्या मनामध्ये काम निर्माण झाला. भस्मासुरानं विचार केला, आता आपण काय करायचं? नाथराय जे कोणी भगवान शंकर आहे त्यांच्या डोक्यावरती हात ठेवायचा आणि त्यांना भस्म करून टाकायचं. हा गेला आणि शंकराच्या डोक्यावरती हात ठेवणार, तेवढ्यात शंकररायांनी डोळे उघडले आणि पळत पळत सुटले. विष्णूंचा धावा केला. भगवान विष्णू मोहिनीचं रूप अवतार धारण केला आणि मोहिनीचं रूप घेऊन भगवान विष्णू भस्मासुराच्या समोर पळू लागले. पळतायत पळतायत अगदी लांब गेले. भगवान शंकरांनी एका झाडाचं रूप धारण केलं आणि ती मोहिनी, भगवान विष्णूंच्या अवतारातली ती मोहिनी, त्या मोहिनीनं काय केलं, एका झाडाखाली जाऊन थांबली आणि भस्मासुर तिच्या जवळ गेला आणि तिला म्हणू लागला, ए सुंदर स्त्री, तुझं नाव काय आहे? ती म्हणाली मोहिनी. म्हणे मला तू खूप आवडलीस, मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. म्हणे मी विवाह ज्याच्याशी करील जो माझ्यासारखं नृत्य करून दाखवेल, कारण की मी एक मोहिनी आहे, मी एक नृत्य करणारी आहे. म्हणे चालेल, तू जसं नृत्य करशील तसं मी नृत्य करण्याचा प्रयत्न करेल, चला नृत्य करू. म्हणे नाही, इथं नाही नृत्य करू शकत, आमचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी आम्ही नृत्य करतो. नेलं, ज्या ठिकाणी नृत्य करतात त्या ठिकाणी नृत्य करायला सुरुवात केली. भगवान विष्णू जसं जसं नाचतात, त्या भगवान विष्णूंच्या अवतारातली मोहिनी जशी जशी नाचते तसा हा भस्मासुर नाचत होता. नाचता नाचता भगवान विष्णूंचा हात माथ्यावरती गेला आणि भस्मासुराचा भस्म झाला. मला सांगायचंच एवढं की भगवान शंकरांनी त्या भस्मासुरावरती काय केला होता? उपकार केला होता. पण त्यानं उपकाराची फेड कशी केली? अपकाराने केली. मग सांगायचंच एवढं की संत हे उपकाराची फेड कधी अपकारानं करत नसतात. संत हे उपकाराची फेड उपकारानंच करत असतात. विठ्ठल 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 सांगायचं एवढं की संत हे नेहमीच उपकार करत असतात. मग संत हे उपकार करतात, नक्की काय करतात? तर अभंगाचं द्वितीय चरण. अपना सारिखे करीती, हा अपना सारिखे करीती, 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 अपना सारिखे करीती,
प्रमाण झाल्यानंतर टाळ्या वाजवत जा, म्हणजे जे कलाकार आहेत आम्हालाही उत्साह वाढतो. असो, द्वितीय चरणात नाथराया सांगतात, आपणा सारखे करती याती कुळ नाही चित्ती. संत हे काय करतात, जो कोणी आपल्या शरणाला येईल, जो कोणी आपल्याला शरण येईल, संत हे फक्त आपलंसं करून घेत असतात. मग संत हे आपलंसं करून घेतात. मग संतांकडे कोणता गुण आहे बरं? संतांकडे दया आहे. म्हणून संत हे काय करतात, जो कोणी शरण आलाय त्याला आपलंसं करून घेत असतात. संत कधी जात कुळ वर्ण कधीही पाहत नाहीत बरं का. म्हणून मनुष्याने जीवनामध्ये संतांची संगत केली पाहिजे. का केली पाहिजे? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी अगदी सुंदर. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. म्हणून मनुष्यानं जीवनात संगत करताना चांगली तरी करावी बरं का. तुम्ही संगत जर दारुड्याची केली, पेतडाची केली तर तुम्ही त्याच्यासारखेच व्हाल. म्हणून संगत करताना चांगली करावी. संगत करावी कुणाची? संतांची करावी. संतांची जर संगत घडली ना तर काय होतं ऐका. त्याच्यावरती एक उदाहरण देऊन सांगते. असाच एक राजा होता. त्या राजाला शिकारीसाठी जंगलात निघाला आणि जाता जाता एक ऋषी एका झाडाखाली दिसले. म्हणून त्यानं त्यांचं दर्शन घेतलं. पण त्या राजाकडे त्यांचं लक्ष नव्हतं. त्यांचं लक्ष होतं एका बगड्याकडे. तो बगडा काय करायचा, चोचीत पाणी घ्यायचा, दगडावरती पाणी ओतायचा आणि चोच घासायचा. चोच घासायचा. हे जे ऋषी होते त्या ऋषींनी त्या बगड्याच्या मनातलं कपट ओळखलं. त्यांच्या सहज तोंडातून उद्गार बाहेर पडलेत. घसघस गिसा ऊपर डाले पाणी तेरे मन की बात मीने जाने. राजाला वाटलं मला मंत्रच दिलाय. राजानं चांगला लक्षात ठेवला. आता राज्यामध्ये त्याची राणी आणि प्रधानजी होते. त्यांना काय करायचं होतं, जी सगळी संपत्ती आहे ती त्यांना काढून घ्यायची होती. म्हणून राजाला मारायचा प्लॅन केला. मग आता मारायचं तरी कुणी? म्हणून त्यांनी आता काय केलं, दुसऱ्या दिवशी न्हाव्याला बोलवलं दाढी करण्यासाठी राजाची. दुसऱ्या दिवशी न्हावी आला. न्हाव्याला सगळं सांगितलं की राजाला तू मारून टाकायचं. राजा दाढी करायला बसला. न्हावी दाढी करायला लागला आणि राजाला पुन्हा ते उद्गार आठवले. घसघस घिसा ऊपर डाले पाणी तेरे मन की बात मेने जाने. राजा एकदाच म्हणून थांबला नाही, पुन्हा पुन्हा म्हणू लागला. न्हावी तर घाबरूनच गेला. न्हावी म्हणाला, महाराज मला माफ करा, माझा याच्यात काहीही एकही हात नाही, मी काहीच केलं नाही, मला राजानं आणि प्रधानजीनं सांगितलंय. राजा म्हणाला, मला सगळं माहिती आहे, पण मला फक्त तुझ्या तोंडून ऐकायचंय. सांग काय आहे, सांग पटकन. अहो, राणीनं आणि प्रधानजीनं ठरवलंय की तुम्हाला मारून टाकायचं आणि संपत्ती हडप करून घ्यायची, म्हणून मला तुम्हाला मारायला सांगितलं. राजानं विचार केला, बरं झालं मी काल त्या साधूकडे गेलो आणि साधूच्या तोंडातून ते उद्गार बाहेर पडले, परिणामी आज माझा जीव वाचला. म्हणून संतांची संगत ही जीवनात केलीच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल संतांची संगत जर जीवनात केली तर काय होतं पहा ना. अहो, जो कोणी वाल्या कोळी होता
त्या वाल्या कोळ्यानं काय करावं? वाटमारी करावी. वाटमारी करून लोकांचं धन घ्यावं, अगदी पाप करायचा. पण नारदांची त्याला काही क्षण त्यांची संगत घडली. परिणामी वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. आणि रामचंद्र प्रभू जन्माला येण्याच्या आधी त्यांनी काय केले? रामायण रामाने